नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। सध्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात चांगलीच थंडी जाणवत आहे। या थंडीपासून सामाजिक संस्थेतील गरजू, दिव्यांग, मतिमंद, महिला आणि मुलामुलींचा बचाव व्हावा या दृष्टिकोनातून अहमदनगर हॉटेल, बार, वाईन शॉप आणि लिकर असोसिएशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। जो भी मुश्किल है आसान हो, सबके होठों पे मुस्कान हो। आंसू न हो और गम न हो, कोई खुशी भी कम न हो। मिट जाए सब मजबूरियां, जो तू मिटा दे दूरियां। हाथ से हाथ मिला, हाथ से हाथ मिला, हाथ से हाथ मिला, हाथ से हाथ मिला। प्यार के फूल खिला, हाथ से हाथ मिला, हाथ से हाथ मिला। सध्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात चांगलीच थंडी जाणवत आहे। या थंडीपासून सामाजिक संस्थेतील गरजू, अनाथ, दिव्यांग, मतिमंद आणि मुलामुलींचा बचाव व्हावा या दृष्टिकोनातून अहमदनगर हॉटेल, बार, वाईन शॉप आणि लिकर असोसिएशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते विविध सामाजिक संस्थेतील गरजू मुलांना या ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी परिवीक्षाधीन IAS अधिकारी प्राजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती। असोसिएशनच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमात शहर आणि जिल्ह्यातील 8 सामाजिक संस्थेतील 1000 गरजू मुलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। स्नेहालय, सावली, अनामप्रेम, मूकबधीर विद्यालय, अमृत वाहिनी, केअरिंग फ्रेंड्स आणि जामखेड येथील निवारा या सामाजिक संस्थेतील गरजू मुलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। तसेच शिंगवे नाईक येथील माऊली या संस्थेला किराणा सामानाची मदत करण्यात आली। असोसिएशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी केले। अहमदनगरचे सायन्स डिपार्टमेंट आणि हॉटेल असोसिएशन यांच्यातर्फे जे वेगवेगळे क्षेत्रामध्ये सामाजिक संस्था काम करीत आहेत त्यांच्यासाठी एक आगळा वेगळा असा उपक्रम जे आहे आज आयोजित केला आहे। या उपक्रमामध्ये सगळी सामाजिक संस्था इन्व्हॉल्व झाली, एक्साइज डिपार्टमेंट आणि इंडियन हॉटेल असोसिएशन अहमदनगर या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो। अशी अपेक्षा व्यक्त करतो की यांचा असा उपक्रम जे आहे ते पुढेसुद्धा चालू राहील। थँक्यू। अहमदनगर हॉटेल अँड बार असोसिएशन त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक जाण ठेवून अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांना दरवर्षीप्रमाणे यंदाही धान्य आणि ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम अहमदनगरचे जिल्हाधिकारी माननीय श्री राहुलजी द्विवेदी सर यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। हॉटेल असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ब्लँकेट्सचं एकत्रीकरण केलं, त्याप्रमाणे धान्यासाठी पण त्यांनी सर्व असोसिएशनच्या कार्यकर्त्यांना भेटी दिल्या आणि ते सगळं साहित्य एकत्रित केलं आणि आजच्या या प्रसंगी कलेक्टर साहेबांच्या हस्ते त्या सगळ्या संस्थांना हे सगळं जमा केलेले धान्य आणि ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं। तर अहमदनगर हॉटेल, बार, वाईन शॉप आणि लिकर असोसिएशनच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमासंदर्भात असोसिएशनचे सचिव डॉक्टर अविनाश मोरे यांनी अधिक माहिती दिली। आज 9 जानेवारी रोजी अहमदनगरमधील हॉटेल, बार, लिकर शॉप्स आणि ट्रेड असोसिएशन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने 1000 ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केला होता। माननीय जिल्हाधिकारी साहेब राहुलजी द्विवेदी या कार्यक्रमाला त्यांच्या हस्ते आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक परागजी नवलकर आणि प्राजित नायर साहेब यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला। नगरमधील स्नेहालय, सावली, अनामप्रेम, केअरिंग फ्रेंड्स, निवारा, माऊली, अमृत वाहिनी अशा आणि मूकबधीर विद्यालय अशा संस्थांना आज आम्ही मदत केली आहे। त्यातील माऊली म्हणून जी संस्था आहे नांदगाव शिंगवेची त्यांना नवलकर साहेबांतर्फे किराणा देण्याचं साहेबांनी आत्ता जाहीर केलं
तो किराणा त्यांना पोहोचतो. ते प्राथमिक स्वरूपात आज इथं आम्ही सर्वांना वाटप केलेलं आहे. नेहमीप्रमाणे हॉटेल असोसिएशन, बार आणि ट्रेड युनियन असोसिएशन हे नेहमी सामाजिक कार्यक्रमात उपक्रमात भाग घेतात. आणि मागच्या 2 वर्षापासून 15 ऑगस्टला आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतो. या ब्लड डोनेशन 2018 जो ब्लड डोनेशन कॅम्प झाला त्यामध्ये आम्ही विक्रमी 618 बाटल्यांचं कलेक्शन केलं. आणि आज एक सामाजिक भावना म्हणून एक संघटनेतर्फे मदत म्हणून आज 1000 ब्लँकेटचं वाटप करीत आहोत. धन्यवाद. असोसिएशनच्या वतीने आयोजित या ब्लँकेट वाटप कार्यक्रमाप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप पंजाबी यांच्यासह अनिल चूग, अजय पंजाबी, गोपाल मेवानी, मुकेश चूग, उद्धव तलरेजा, बाळासाहेब सातपुते यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.